तुम्ही बघू शकता हा कलाकंद किती सुंदर दिसतोय आणि मिठाईच्या दुकानात मिळतो तसाच हा सगळीकडून बघू शकता किती छान असा हा दाणेदार झालेला आहे। आणि मी तोडून दाखवते, काय मस्त आतून छान याला टेक्स्चर आलंय, रसाळ आणि रसरशीत हा झालेला आहे। यावर्षी रक्षाबंधनला मार्केटमधून भेसळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी घरच्या साहित्यातून बनवा ही दाणेदार मलाईदार हलवाई स्टाईल कलाकंद बर्फी। मस्त मऊसूद दाणेदार मलाईदार कलाकंद बर्फीच्या रेसिपीला आता सुरुवात करूया। रक्षाबंधन स्पेशल कलाकंद बनवण्यासाठी साहित्य काय लागतं ते सर्वप्रथम पाहूया। एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि हे मी आता थोडंसं आटवून घेते। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पनीर। इथे मी 300 ग्रॅम पनीर खिसून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 कप पिठी साखर घेतली आहे आणि 1 कप मिल्क पावडर घेतली आहे। थोडीशी वेलची साखर घालून मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून घेतली आहे। साखर घातल्याने वेलची व्यवस्थित बारीक करता येते। त्याचबरोबर डेकोरेशन साठी इथे बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेत आणि हे 2 टेबलस्पून मी साजूक तूप घेतलेलं आहे। कलाकंद सेट करण्यासाठी या अशा टीनला मी हा बटर पेपर लावून घेतलाय आणि थोडंसं साजूक तूप लावलंय। हे दूध जे आपण गरम करत ठेवलेलं होतं ते आता थोडंसं आटलेलं आहे। याला थोडंसंच आटवायचं आहे। हे असं पातळच असायला पाहिजे, जास्त घट्ट करायचं नाहीये। आता हे जे किसलेलं पनीर आहे ते यामध्ये घालूया आणि आता हे व्यवस्थित सतत हलवत आपल्याला शिजवायचंय। पनीर आणि दूध घट्ट व्हायला जरा थोडा वेळ लागतो। सतत हलवत हे असं आपल्याला शिजवून घ्यायचंय, म्हणजे ते घट्ट व्हायला लागेल। 10 मिनिटे झालेली आहेत आणि हे जे मिश्रण आहे हे सतत हलवत मी असं शिजवून घेतेय। गॅस बंद करून यामध्ये आपल्याला 1 कप मिल्क पावडर घालायची आहे आणि लगेचच ही मिल्क पावडर यामध्ये सतत ढवळत मिक्स करून घ्यायची आहे। काय होईल, ही मिल्क पावडर लगेचच यामध्ये मिक्स होईल आणि गुठळ्या होणार नाहीत। हे पहा, मिल्क पावडर घातल्यावर हे जे मिश्रण आहे हे लगेच असं घट्ट व्हायला लागतं। हे पहा, हे कलाकंदचं मिश्रण आता व्यवस्थित घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये ही 1 कप पिठी साखर घालायची आहे आणि आता मिक्स करत हे छान शिजवून घ्यायचंय। ही साखर घातल्यावर हे मिश्रण थोडंसं पातळ होईल, पण परत आपल्याला सतत हलवत याला शिजवून घट्ट करायचं आहे। हे बघा, हे मिश्रण आता दाणेदार व्हायला लागलेलं आहे आणि ही जी कलाकंद बर्फी आहे ती बनवायला थोडासा वेळ लागतो, कारण आपण इन्स्टंट पद्धतीने बनवत नाहीये। प्रॉपर ह्याला छान शिजवून दूध आटवून ही बर्फी बनवतोय। पण जेव्हा ही बर्फी आपली तयार होते तेव्हा ह्याचा एंड रिझल्ट बघून आपण केलेली मेहनत सार्थक झालेली आहे असं आपल्याला वाटतं। त्याला थोडं आणखी आपण घट्ट करून घेऊया। मिश्रण आता दाणेदार झालेलं आहे आणि बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। त्यामध्ये आता वेलची पावडर घालूया आणि थोडंसं आणखी घट्ट ह्याला करून घेऊया। तुम्ही बघू शकता मिठाईच्या दुकानात मिळते तशी अगदी दाणेदार या कलाकंदची कन्सिस्टन्सी झालेली आहे। थोडं आणखी यातलं मॉइश्चर आपण सुकवून घेऊया, जेणेकरून याच्या आपल्याला व्यवस्थित वड्या पाडता येतील। जवळजवळ अर्ध्या तासापासून मी हे सतत हलवत मिक्स करत आहे, तेव्हा ही अशी दाणेदार छान याला कन्सिस्टन्सी आलेली आहे। यामध्ये आता चमक यायला मी 1 चमचा साजूक तूप घालतेय। तूप घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करून घेऊया। बटर पेपर लावलेल्या टीन मध्ये मिश्रण आपण काढून घेऊया। बघा, काय दाणेदार सुंदर हे कलाकंद आपलं तयार झालेलं आहे। हे व्यवस्थित आपण प्रेस करून घेऊया। यावर सजावटीसाठी थोडे बदामाचे काप घालूया आणि थोडे पिस्त्याचे काप घालूया। कलाकंद हा असाच बाहेर ठेवला तर 2 ते 3 तास हा सेट व्हायला लागतो। आपण ह्याला फ्रीज मध्ये 15 मिनिटं ठेवूया आणि सेट करून घेऊया। हा कलाकंद मी फ्रीज मध्ये ठेवला होता, आता हा व्यवस्थित सेट झालाय। आता हा आपण डिमोल्ड करूया। अलगद असा हा व्यवस्थित बटर पेपर आपण काढायचा आहे आणि हे पहा, तुम्ही बघू शकता हा कलाकंद किती छान आपला सेट झालेला आहे। छान असा रसाळ रसरशीत हा कलाकंद झालाय। कडेने तुम्ही पाहू शकता। तर याचे आपण पीसेस करून घेऊया। आपल्याला आवडतील त्या शेपचे पीस आपण करू शकतो। बाजारातून भेसळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी घरच्या साहित्यातून आपण ही अशी मस्तपैकी मिठाई घरीच बनवू शकतो। ह्या रक्षाबंधनला मार्केटमधून भेसळयुक्त मिठाई न आणता घरच्या घरी बनवा ही कलाकंद बर्फी आणि कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा।